हाय फ्रेंड्स, मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी होम फेस रेमेडी। चेहऱ्यावरती आपल्या पिंक ग्लो येण्यासाठी ही मी जी रेमेडी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक डाळिंब कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या वाटीमध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या वाटीमध्ये आपण दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये कट करून बटाटा घेतलेला आहे आणि हे बघा तुम्ही व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल घेतलेली आहे। हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। हे जे डाळिंब घेतलेलं आहे त्याचा आपल्याला आता ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर बघा मी अशा प्रकारे काढत आहे। बघा आता या डाळिंबामधून ज्यूस निघत आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला ते ज्यूस काढून घ्यायचा आहे। पूर्ण डाळिंबाचा आपल्याला इथे ज्यूस लागणार आहे, त्यामुळे आता हे पूर्ण ज्यूस आपल्याला ह्या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। आता ज्यूस तर काढून झालेला आहे। आता हे बाकीचा जो राहिलेला भाग आहे त्याचं पण आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। ज्या बिया खाली पडलेल्या आहेत बघा आता हे राहिलेल्या ज्या बिया आहेत त्याचं पण ज्यूस आपण आता या ठिकाणी काढलेलं आहे। भरपूर असं ज्यूस आपल्याला आता येथे मिळालेलं आहे आणि त्यानंतर हे ज्यूस आपण थोड्या प्रमाणात सुरुवातीला चेहऱ्याला पण लावून घ्यायचं आहे। बघा आता मी पूर्ण चेहऱ्याला लावत आहे, लिप्सला पण लावायचे। आता बघा पूर्ण फेसवरती मी हे अप्लाय करून घेतलेलं आहे। याला 2 मिनिट ठेवायचं चेहऱ्यावरती, जेणेकरून चेहऱ्यावरती आपल्या पिंक असा ग्लो दिसेल आपल्याला। त्यानंतर बघा आपल्याला ह्यामध्ये एक एक करून ॲड करायचं आहे। हे तांदळाचं पीठ आहे बघा, हे मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे। हे 1 चम्मच आणि थोडंसं वरती घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत। हे गव्हाचं पीठ ह्या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे कच्चं दूध घेतलेलं आहे ते पण मी ह्या ठिकाणी ॲड करणार आहे आणि याचं शेवटी मिश्रण करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं बघा ह्या ठिकाणी पर्पल कलरमध्ये झालेलं आहे आपलं मिश्रण। हेच आपल्याला आता चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। हे थोडंसं यात पीठ थोडंसं ॲड करावं लागेल, त्यामुळे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेत आहे। हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये आणि हे या ठिकाणी मिक्स केलेलं आहे। ही आता आपली रेमेडी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे हे झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल लागणार आहे, तर ती पण आपणच या ठिकाणी घेतलेली आहे। तर ती आता मी ही यामध्ये ॲड करणार आहे। ही कट केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच मी ह्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल ॲड केलेली आहे। पूर्ण एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ह्या ठिकाणी ह्यामध्ये मिक्स केलेली आहे। आता हे आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला ह्याची मसाज करून घ्यायची आहे। व्यवस्थित असं मी आता या ठिकाणी चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे आणि हाताने किंवा बटाट्याने आपण चेहऱ्याची छान अशा प्रकारे मसाज करू शकतो। या ठिकाणी मी बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याने बघा छान अशा प्रकारे मी मसाज करत आहे।
ही मसाज आपल्याला थोडा वेळ करायची, म्हणजे 10 मिनिट जरी केली तरी चालतं. थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये परत एकदा मी चेहऱ्यावरती लावून घेत आहे आणि लगेचच मसाज करत आहे. व्हिटॅमिन ईमुळे आपल्या चेहऱ्यावर जे पिगमेंटेशन वगैरे झालेलं असतं ते कमी होतं आणि तांदळाच्या पिठामुळे चेहरा उजळ होतो आणि डाळिंबामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. सगळ्या कशा फायद्याच्याच गोष्टी आहेत आणि घरगुती वापरातल्या आहेत. त्यामुळं आपल्याला सर्व काही पॉसिबल होऊ शकतं आणि कोणालाही करायचं जर झालं, ही रेमेडी जर आपल्याला तुम्हाला जर उपयोगात आणायची असली तर कसं ह्या सर्व गोष्टी आपल्याला घरच्या घरी मिळून जातात. त्यामुळं मग एवढं तर काही वेळ लागतही नाही आणि 5-10 मिनटामध्ये आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असा ग्लो येऊन जातो. बघा आता पूर्ण चेहऱ्यावरती मी अप्लाय करून घेते. वरती राहिलं होतं लावायचं. आपला जो स्क्रब आहे ना, त्या प्रकारे बघा हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे बघा, आता मी ह्या ठिकाणी पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे. आता मी थोडा वेळ मसाज करणार आहे आणि थोडा वेळ मसाज करून झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळामध्ये चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. व्हिटॅमिन ईमुळे कसं चेहऱ्यासाठी पण गुणकारी आहे, फायदेशीर, आणि केसांना पण व्हिटॅमिन ईमुळे बरेचसे फायदे होतात. डॅमेज केस झाले असेल किंवा हेअरफॉल होत असेल तर त्यासाठी आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूल कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करूनही लावू शकतो आणि चेहऱ्याला जरी लावलं तरी बी आपल्या चेहऱ्याला ग्लो येऊन जातो. छान अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकदम सॉफ्ट अशा प्रकारे मसाज करायची, हलक्या हलक्या हाताने. जास्त असं दबाव पण टाकायचा नाही चेहऱ्यावरती, किंवा अशा प्रकारेही आपण करू शकतो. बघा, बटाट्यापेक्षा हाताने जरा बेटर राहील, कारण की कसं असतं हाताने आपण व्यवस्थितही करू शकतो आणि स्पीडही आपल्या ला अकॉर्डिंग आपण ठेवू शकतो. त्यामुळं मग मी आता हाताने करत आहे. बटाट्याने पण व्यवस्थित होते पण एवढं हातासारखं नाही. त्यामुळं मग आता मी त्या ठिकाणी हाताने मसाज करून घेतलेली आहे. आता आपली मसाज करून झालेली आहे आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. छान अशा प्रकारे आता चेहरा मी वॉश करून घेतलेला आहे. आता टॅप टॅप करून मी आता चेहरा स्वच्छ वगैरे करून घेत आहे. बघा, आता अगोदरच्या स्किनमध्ये आणि आताच्या स्किनमध्ये थोडा तरी ग्लो आलाय का नाही. माझ्या माहितीस तो खूप छान प्रकारे माझा चेहरा ग्लो करत आहे आणि तुम्हाला जर माझा चेहऱ्यामधील ग्लो वाटत असेल तर तुम्ही ही रेमेडी ट्राय करून बघू शकता. आणि जर का तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राधिका पवार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.